जी। हा सन्मान आणि सत्कार तो होत असताना आपल्याला पाहायला मिळतं निलेशजी देशमुख साहेब जे आपल्या समेत इथे उपस्थित आहेत. आपण आपला बहुमोल वेळ या स्पर्धेच्या निमित्तानं देता इथे उपस्थित राहत आहे त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत पंकजदादा पाटील यांची देन धानिव प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. धानिवमधील युवा टॅलेंटेड खेळाडूंना प्लॅटफॉर्म निर्माण करून देणारी ही स्पर्धा आणि जशी मॅचला सुरुवात होईल आपल्यासोबत जोडले जातील विवेक वाकळे. राकेश आपने जो कैच पकड़ा था उसके लिए महेंद्र जी पाटिल बालाकाका जिनकी ओर से 200 रुपए का इनाम आया है वो राकेश राकेश आप मंच पे आना है. एक बार जोरदार तालियां. क्या खूबसूरत कैच लपका था इस खिलाड़ी ने. काफी बढ़िया कैच इनकी ओर से देखने को मिला था और उनके लिए ये 200 रुपए का नगद इनाम वो वहां पर दिया जा रहा है. राकेश को यहाँ पर सम्मानित किया जा रहा है. ये मुकाबला जो टीम जीतेगी वो क्वालिफाई हो जाएगी. श्री गणेश स्पोर्ट्स जो क्वालिफाई हो चुकी है. इथे मॅच ती सुरू झाली आहे. आई जीवदानी ती आपल्याला बॅटिंग स्टान्सवरती पाहायला मिळते. बॉलिंग स्टान्सवरती टीम आपल्याला पाहायला मिळते रायझिंग टायटन्स. पुढचा बॉल समोर तिथे उडवायचा होता. फटका फसला गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये शिंडू निघून गेलाय. एक धाव डिक्लेअर स्वरूपात ती ऍड केली गेली आहे. सन्माननीय संदीपजी मोकाशी इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ज्याने आपल्याला पाण्याची व्यवस्था या स्पर्धेकरता केली आहे. विनोदजी सिंग इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय शिवपूजन मिश्राजी जे इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे. आता 3 चेंडू समाप्त झालेत आणि 3 चेंडूंमध्ये 4 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात. नीरज स्ट्राईक हँडवरती आहे. बॅटची कडा घेतली होती. विकेट किपरनं केली आहे चुकी. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. अशा पद्धतीच्या चुका त्या टाळाव्या लागणार आहेत कारण की निर्णायक मॅच आहे. दोन्ही टीम्सच्या दृष्टिकोनातनं खूप महत्वाची मॅच ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 5 रन्स. 4 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 2 चेंडूंचा उर्वरित खेळ या षटकामध्ये बाकी आहे. उडवलाय बॉलला. इथे बराच वेळ चेंडू हवेत आहे. तिथे षटक पोहोचतात. एक चांगला रनिंग कॅच तो कंप्लीट केला गेलाय. इथे नीरजच्या पारीचा अंत तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली विकेट डाऊन होती आहे. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. आमची धानिव प्रीमियर लीग माझ्या टॉप लेवलला. लकी इथे पाहायला मिळतोय. बाबा स्ट्राईक एंडवरती आलाय. डावखुऱ्या हाताचा एक हार्ड हिटर बॅटर आहे. पुढचा बॉल आल्या आल्या वार करायचा होता. तिथे फटका जरूर फसला. एक रिस्की सिंगलचा प्रयत्न तो फसला गेलाय. आल्या पावली परत इथे निघालाय. बाबा आउट होऊन. तुमच्या नावाचं लाल लाल कुकून कपाळी लागल का.
पहिल्या षटकामध्ये 2 बॅक टू बॅक विकेट्स इथे पाहायला मिळाल्या आहेत. दिलीप आलाय ओव्हर क्रमांक 2 करिता. दिलीपला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. बॅटर अमन मैदानाच्या आतमध्ये आलाय. सातत्यानं अडचणी त्या वाढल्या गेल्यात. सोहेल एका बाजूने इथे नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. खूप जास्त जबाबदाऱ्या दोन्ही बॅटर्सवरती असणार आहेत. इथे सर्व जे मान्यवर उपस्थित झाले होते ते रजा घेत आहेत. इथे आभार व्यक्त करतोय सर्व मान्यवरांचं की आपण आपला बहुमोल वेळ तो इथे दिलाय. सन्माननीय निलेशजी देशमुख साहेब, आपण या स्पर्धेच्या निमित्ताने तिथे उपस्थित राहिलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. द्वारकाधीश 11 के कैप्टन, आपको टॉस बॉक्स में रिपोर्टिंग करनी है. द्वारकाधीश 11 बनाम सारान स्पोर्ट्स, जो ऊपर के 2 टीमें हैं उनके बीच ये मुकाबला शुरू होगा. द्वारकाधीश 11 और सारान स्पोर्ट्स के बीच इसके बाद जो मुकाबला होगा. तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मिनी हेलिकॉप्टरचा प्रयत्न तो केला होता परंतु सेल्फ फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं कलेक्शन ते पाहायला मिळतं दिलीपकडनं. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. योग्य टप्प्यावरती नियंत्रित मारा तो पाहायला मिळतोय. आतापर्यंत एकही धाव खर्च करू दिली नाहीये. सोहेल तिथे पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने अँगल बनवत चेंडू निघून गेलाय. व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. अवांतर धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली. स्कोर कार्ड 6 वरती जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 2 चेंडू समाप्त झालेत आणि अजून 4 चेंडूंचा खेळ उर्वरित या षटकात राहतोय. इथे काय घडतंय त्याची प्रतीक्षा ती असणार आहे. इथे फेअर बॉल असं दर्शवलं गेलंय. चांगला बॉल डिलिव्हर केला गेलाय. बंदिस्त करून ठेवलाय. पुन्हा एकदा तिथे डॉट बॉल तो कंप्लीट होताना आपण पाहतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आतापर्यंत दिलीपच्या माध्यमातून या षटकामध्ये जरूर पाहायला मिळाली आहे. प्रेशरमध्ये वाढ ती आईस जीवदानीच्या झाली आहे. सोहेलला मोठे फटके खेळणं ते गरजेचे असणार आहेत कारण की आतापर्यंत धावा येत नाही आहेत. इथे फुल टॉस होता. संधी होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये सोहेलला. अपयश वाट्याला आलंय. निराश हताश इथे पाहायला मिळतोय. 4 चेंडू समाप्त झाले आतापर्यंत दिलीपच्या या षटकात आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष राहतोय. पुढचा बॉल वेगवान तेज तर्रार बॉल इथे कंप्लीट केला गेलाय. इथे डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. इथे शेवटचा बॉल तो अजूनही मार्गस्थ होणं ते बाकी राहत आहे. या षटकामध्ये विचार केला तर केवळ 2 धावा आलेल्या आहेत आणि स्कोर कार्ड 7. पुढचा बॉल आणखी एक शॉर्ट बॉल इथे यूज केला गेलाय. फसवलंय. बंदिस्त करून ठेवलंय सोहेलला. इथे रनआउटची विकेट ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते कारण की खूप जास्त स्ट्रगल मध्ये सोहेल इथे पाहायला मिळतो. क्वालिफाय होणारे जे टीम्स आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर ए गटातनं सारान स्पोर्ट्स, द्वारकाधीश 11, पॉवर स्ट्रायकर आणि या मॅचमध्ये विजेता संघ जो चौथा क्वालिफाय होणारा संघ असेल. तर नंतर ग्रुप बी मध्ये जय श्री गणेश स्पोर्ट्स, श्री गणेश स्पोर्ट्स, बजरंग बॉईज, पूर्वांचल वॉरियर्स आणि बालाजी 11 अशी 4 टीम ज्या क्वालिफाय झाल्यात. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. सारान स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात टीम द्वारकाधीश 11 आणि सारान स्पोर्ट्स ज्यांच्यामध्ये टॉस केला जाईल, कॉइन स्पिन केला जाईल. या कॅप्टन 8 धावेचं आव्हान असणार आहे. बॉल द्या नंदू सर बॉल द्या ना. इथे लो स्कोरिंग मॅच ती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज दिलीपची
तारीफ असणार आहे कारण की केवळ 2 धावा इथे खर्च केल्या. संदीपजी मोकाशी ना, माननीय संदीपजी मोकाशी साहेबांच्या माध्यमातून नेक्स्ट मॅचचा टॉस तो इथे कंप्लीट केला जाणार आहे. दोन्ही टीम्स विनंती करतोय टॉस बॉक्समध्ये आपण दाखल व्हा. इथे नेक्स्ट मॅचचा टॉस तो कंप्लीट केला जातोय. 8 धावांचं आव्हान असणार आहे. लो स्कोरिंग मॅच ती आपल्याला जरूर रंगताना पाहायला मिळेल. सत्व परीक्षा असणार आहे गोलंदाजांची कारण की खूप कमी धावा त्या इथे वाचवायच्या आहेत. मॅच ऑन होतीये. पहिला बॉल लवकुश स्ट्राईक हँड वरती आहे. नीरज पहिला बॉल घेऊन, पहिलाच बॉल वेगवान 30 तर आतल्या दिशेनं तिथे निघत विकेटच्या मागे गेलाय आणि डॉट बॉल कंप्लीट केला गेलाय. पुढचा बॉल तिथे फटका फसला गेलाय समोरच्या दिशेनं. तिथे फटका जरूर सजवलाय. वेगाने क्षेत्ररक्षक इथे पोहोचलेत. विपुल पाटील आपल्याला विनंती करतोय आपण या. इथे एक सिंगल ती स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली आहे. 2 चेंडू समाप्त झालेत. तिसरा बॉल नीरज तयार होतोय. एक धावीची गरज आहे. स्कोर इज लेवल नाव. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. धमाकेदार स्ट्रोक तो पाहायला मिळतोय. इथे विजयाची एक धाव ती कंप्लीट केली जाईल आणि विजयी संपादित केलंय टीम रायझिंग टायटन्स. क्वालिफिकेशन ती कंप्लीट केली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. चला वेलकम बॅक म्हणून सध्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. द्वारकाधीश टीम फिल्डिंग लावून घ्या आणि त्यांच्या विपक्षामध्ये सध्या तर आपण सगळं खेळताना बघतोय. सारांश स्पोर्ट्स 2 संघांदरम्यान ही महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. दुपारच्या सत्रामध्ये जे काही प्रेक्षक राजे
आमच्या समय जोडले जातात त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम. DPL धानिव प्रीमियर लीग पर्व 5वा आणि 5व्या पर्वाचा चॅम्पियन संघ कुठला असणार आहे याच्यावरती देखील आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. सध्याच्या परिस्थितीमध्ये दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळत आहेत. द्वारकाधीश हा संघ सध्या तर आपण त्यांना बघतोय ज्यांनी की या स्पर्धेचा हा टोटल देखील म्हणाला. तसेच त्यांच्या विपक्षामध्ये आत्तापर्यंत सर्वात चांगलं क्रिकेट कुठल्या संघाने खेळलं असेल तर सारांश स्पोर्ट्स हा हे दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळतात. बेस्ट वर्सेस बेस्टची मॅच असणार आहे. एका साईडला खऱ्या अर्थाने सारांश स्पोर्ट्स संघाचा महत्त्वाचा खेळाडू महत्त्वाचा शिलेदार आपण त्याला बघणार आहोत. सनिकेत शेलार आणि त्याचा साथ देण्याकरता धानिवचं क्रिकेट कित्येक वर्ष जपलं आणि धानिवचं नाव सुनेर अक्षरानं कोरणारं हे सर्वात मोठं व्यक्तिमत्व आपण सध्या तर त्यांना ऑन स्ट्राईक बघणार आहोत. नंदकुमार पाटील आणि या ओपनिंग जोडीचा विचार केला तर आतापर्यंत वैयक्तिक या स्पर्धेमध्ये 100+ धावा बनवणारे दोन खेळाडू आहेत. वैयक्तिक ज्याने जास्त धावा बनवल्या ते दोन खेळाडू सध्या आपण त्यांना बघतोय. एक स्ट्राईक एंडवरती दुसरा नॉन स्ट्राईक एंडवरती नंदकुमार पाटील आणि त्यांचा साथ देण्याकरता सनिकेत शेलार आणि दोघांनाही रोखण्याकरता बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होतोय. पहिलं षटक घेऊन द्वारकाधीश टीम तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. नंदूबाईंच्या प्रत्येकी षटकाराकरता रविभाई पांजांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार आहे. प्रत्येकी षटकाराकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज हेतून दिलं जाईल रविभाई यांच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅक वरती सरत सज्ज होतोय आणि त्यांच्या विपक्षामध्ये आतापर्यंत या स्पर्धेचे शिल्पकार आणि सारांश स्पोर्ट्स संघाचे करता धरता नंदकुमार पाटील. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा फटका चांगला सजवलाय. थर्ड सर्कलवरती बॉलला फील्ड केलाय. एका धाबेकरता कॉल सिंगल धाबेची इझिली प्राप्ती होतीये. नंदकुमार पाटील आपण यांच्या बॉडीवरती जाऊ नका. अक्षरशः 51 भलेही वय वर्ष असलं तरी देखील आपल्या फिटनेस करता ओळखले जात आहेत. कालच्या दिवसामध्ये माझे आमदार साहेबांनी देखील सांगितलं होतं की नंदकुमार पाटील अजून देखील जवान आहेत. खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या मैदानामध्ये त्यांनी तो जोश दाखवलाय. तो सनिकेत शेलार ऑन स्ट्राईक या खेळाडूवरती नजर असणार आहे. फटका चांगला सजवला. इनफिल्डला क्लिअर केलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. मैदानाच्या बाहेर या बॉलला फेकलाय सनिकेत शेलार. पहिल्या बॉलवरती आक्रमण करतोय. पहिला बॉल वैयक्तिक फेस करतोय सनिकेत शेलार आणि गोलंदाजाला विचारतोय हाऊ आर यू. गोलंदाज आता किमान त्याला प्रत्युत्तर द्यावं लागेल. हा सनिकेत शेलार असा खेळाडू आहे ना मित्रांनो, जर 4 ओव्हरपर्यंत जर खेळला तर चांगला स्कोर उभा करू शकेल. सारांश स्पोर्ट्स संघाकरता खऱ्या अर्थाने याच्यावरती नजर राहणार आहे. सातत्यपूर्वक वन ऑफ द बेस्ट प्लेअर म्हणून त्याची ख्याती राहिली आहे. विनय कदाचित काहीतरी चर्चा करतायत, उल्लेख करतायत. फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जात आहेत. जो खेळाडू डीप लॉंग ऑफमध्ये होता त्याला इथून डीप लॉंग ऑनमध्ये घेतला जात आहे. थोडीशी फिल्डिंगमध्ये रचना चेंज केली गेली. विनय कारण की धानिव ए संघामध्ये खेळतो आणि वारंवार त्याच्याकडे देखील एक्सपिरियन्स आहे. आणखी एकदा बॉल हवेमध्ये लॉंग ऑफचा खेळाडू काढला आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सनिकेत शेलार नावाचा ब्रँडेड षटकार. तिसरा आला तर रविभाई पांजांच्या माध्यमातून 500 की 1000 रुपयाचा पुरस्कार सनिकेत शेलार यांच्याकरता. 2 आले. तिसरा यावेळी स्टेप आउट केलाय. थोडा शरीरापासून हा बॉल दूर ठेवलाय आणि अक्षरशः असे बॉल तुम्हाला ठेवणं फार महत्त्वाचं आहे. हा सनिकेत शेलार मी या खेळाडूचा विचार करतो आणि खऱ्या अर्थाने या खेळाडूमध्ये पोटेन्शियल बराच आहे. हा असा खेळाडू आहे ना की 4 ओव्हरपर्यंत टिकला तर मी किमान सांगतो की तुम्हाला या स्पर्धेत हा स्कोर आपण 74 बघितला तो देखील तुटू शकतो. क्षमता आहे या खेळाडूकडे सध्या. तर 13 धावा दाखल करते. 4 बॉलचा खेळ संपलाय. यावेळेस फक्त दिशा दिली आहे. पुल केला बिटवीन द गॅप. हा बॉल चालाय. खेळाडू धावतोय. लॉंग चेस आहे त्याच्याकरता. बॉलला त्याने थांबवलंय. चांगली फिल्डिंग. 2 मिळाले. तिसऱ्या करता संधी आहे सध्या. तर 2 धावांनी समाधान व्यक्त केलंय. आता ओव्हर थ्रो झाला आणि ओव्हर थ्रोच्या चालत्या कारणास्तव किती मला वाटतं की बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेला. तिकडे देखील 2 आहेत
आणि 2 धावून कंप्लीट केल्यात 4. या टोटल 4 धावा मिळणार आहेत कारण की स्क्वेअर लेग पंच आपण तिथे बघतोय सध्या तर त्या क्षेत्रामध्ये 2 धावा आहेत आणि त्याचबरोबर 2 धावा कंप्लीट केल्यात. या 4 धावा या बॉलवरती जोडल्या जातील. धावफलक वेगवान गतीने वाढेल, जाऊन पोहोचेल 17. दिशा भरकटली आहे. वाईड बॉलचा इशारा आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजावरती प्रेशर, अक्षरशः तो प्रेशर मेंटेन ठेवला आहे. सरळ आपण त्याला बघतोय. बॉलिंग मार्कवरती आतापर्यंत धावा बनल्या जातात त्या 18. शेवटचा बॉल सध्या तर शिल्लक आहे. शेवटचा बॉल बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. चांगल्या पद्धतीचा बॉल सनद याने डिलिव्हर केलाय. षटक क्रमांक 1 पहिल्या ओव्हरचा आणि पॉवर प्लेचा खेळ संपलाय. सर्वप्रथम बॅटिंग करत असताना सारांश स्पोर्ट्स संघ जाऊन पोहोचला बिनगडी बाद 18-18. आग आग बंशी बंशी तू नाही साधे व सांगू गणेश उस्मान आलाय बॉलिंग मार्कवरती सध्या तर आणि या फिल्डिंगमध्ये देखील बरेच बदल केले जात आहेत. उस्मान वैयक्तिक कोट्यामधील पहिलं षटक आहे. संघाकरता दुसरं षटक आहे. सनिकेत शेलार सध्या स्ट्राईक एंडवरती सेट झालाय तो आता आणि ज्यावेळेस सनिकेत सेट होतो ना त्याची बॅटिंग बघण्यायोग्य असती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिला बॉल परफेक्ट यॉर्करने त्याला पुरेपूर सन्मान दिला. बॉल गोशांकित क्षेत्राच्या अगोदर थांबलाय. किमान तिथे दुसरी धाव मिळू शकली असते. एकाच धावेने समाधान व्यक्त केलं जातोय. नंदकुमार पाटील यांच्या प्रत्येकी षटकाराकरता रविभाई पांजांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल आणि जर हॅट्रिक मारली तर किमान मला वाटते की 1000 किंवा 2000 रविभाई यांच्या माध्यमातून दिले जातील कारण की अफाट प्रेम आहे त्यांच्यावरती. उस्मान आपल्या बॉलिंग मार्कवरती. यावेळी समोरच्या क्षेत्रामध्ये फटका चांगला सजवलाय पण 30 यार्ड सर्कलवरती चांगली फिल्डिंग. बॉलला स्टॉप केलंय, थांबवलंय. उस्मान आल्याबरोबर या मॅचमध्ये दबदबा इथून कायम ठेवलाय. या मॅचमध्ये त्याने आपल्या संघाला पलटवार करण्याची संधी दिली आहे. 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळत आहेत. एका साईडला सारांश स्पोर्ट्स संघ खेळतोय तर दुसऱ्या साईडला आपण बघतोय या स्पर्धेमधील हाय स्कोर बनवणारा संघ द्वारकाधीश. 2 मातब्बर संघ, वन ऑफ द बेस्ट ही मॅच या स्पर्धेमधील फायनलपेक्षा ही मोठी मॅच मानावी लागेल कारण की 2 संघांनी आत्तापर्यंत डॉमिनेट केलं या स्पर्धेला. पहिले 2 बॉल चांगल्या पद्धतीचे. सनिकेत पहिल्या बॉलवरती सिंगल काढून दिली आहे. त्यानंतर दुसरा बॉल डॉट आलाय. या मॅचमध्ये रंगतदारपणा वाढत चाललाय. नंदकुमार पाटील या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे आयोजक आणि सारांश स्पोर्ट्स संघाचे एक महत्त्वाचे खेळाडू आहेत. त्यांच्यावरती नजर राहणार आहे. आतापर्यंत त्यांनी 3 बॉल फेस केलेत. 1 धाव त्यांच्या बॅटमध्ये आली आहे. आता कुठेतरी त्यांना चांगली बॅटिंग करायची आहे. उस्मानचा बॉल, फटका चांगला सजवला बिटवीन द गॅप. बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रोप. नंदकुमार पाटील यांच्या बॅटमधून आलाय हा चौकार. थँक्यू डेजे बच के रहना तुझ पर नजर आहे. खऱ्या अर्थाने सर्वांची नजर असेल तर पहिल्या नंबरच्या ट्रॉफीवरती. DPL दानी प्रीमियर लीग आणि पहिली ट्रॉफी कुठल्या संघाच्या नावावरती राहणार आहे. स्कोर वाढला जातो आणि स्कोर जाऊन पोहोचला 23 च्या आकड्यावरती. सध्या चांगली बॅटिंग चालू आहे. 23 धावा धावफलकावरती. यावेळेस आणखी एकदा चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्याच्या नंतर इथे कुठेतरी धावांवरती अंकुश लागलाय. धावफलक या सिंगलच्या मदतीने वाढलंय, जाऊन पोहोचलंय 24 च्या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली होती सनिकेत यांनी. 2 षटकार 1 चौकार ठोकला होता आणि पहिल्या षटकामध्ये जशा धावा आल्या त्यानंतर आता कुठेतरी धावा थांबल्यात. रनांवरती अंकुश लगावलाय. रनांवरती इथून आतापर्यंत कंट्रोल आणलाय पण सनिकेत सेलर नॉन स्ट्राईक एंडवरती होता तेव्हा तो कंट्रोल आलाय. आता तो स्ट्राईक एंडवरती आलाय. आता दबदबा कोणाचा. सनिकेत फक्त डिफेन्स केलाय. सन्मान दिलाय या बॉलला. सन्मानपूर्वक बॉल तर त्याला सन्मान दिलाय. 1 धाव इथून इझिली कंप्लीट केली जाईल. धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 25 धावा धावफलकावरती. सिंगल डॉट चौकार बॅक टू बॅक सिंगल्स आलेत. आतापर्यंत या षटकामध्ये डॉमिनेट केलंय, स्वतःला सिद्ध केलंय. आतापर्यंत उस्मान याने प्रूफ करून दाखवलं की माझ्यामध्ये धमक आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे.
शेवटचा बॉल इथून चांगला फटका सजवला. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या करता निघाले सनिकेत. आता इथे कुठेतरी इंटरेस्टेड आहेत. डायरेक्ट हिट इथे लागलाय आणि काय घडलंय रेफर केलंय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. जर इथे जर स्टम्प्सला बॉल लागला असेल तर ऑलमोस्ट सनिकेत शेलार यांची खेळी तू संपवू शकते. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांकडे जाऊयात. उच्च न्यायालयामध्ये हे डिसिजन सोपवलं जात आहे. ड्रिंक्स ब्रेक, पाण्याची आवश्यकता, पाणी घेऊन जा. आज सध्या तर डिसिजन पेंडिंग आहे. स्कोर कार्डवरती एकदा नजर टाकूयात. स्कोर कार्ड वाढला गेला आणि जाऊन पोहोचला 26. OUT आउट विकेट. सनिकेत शेलार महत्वाच्या मॅच मध्ये आपल्या संघाला इथून अर्ध्या रस्त्यामध्ये टाकून चाललाय. पण जाता जाता आपलं कार्य त्याने पार पाडलंय. डायरेक्ट हिट ज्या ज्या वेळेस लागतात त्या मित्रांनो त्या वेळेस क्लोज डिसिजन येताना सध्या तेच दृश्य आपल्याला पाहायला मिळालंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. सनिकेत शेलार याला माघारी परतावं लागलं आणि खऱ्या अर्थाने शोर देखील होते. जय विश्वकर्मानी तेच डिसिजन सध्या तर कायम राहिलंय. विकेट आली रनआउटच्या स्वरूपामध्ये. महत्वाचा गडी बाद झालाय. सनिकेत शेलार दुर्दैवाने रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होणं. खऱ्या अर्थाने या गोष्टीचं दुःख आपल्याला होताना पाहायला मिळेल. 1+ विकेट असं धावफलकावरती अर्जित केलं जाईल. धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 26. 26 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरता मैदान दरम्यान दाखल झालाय. आदित्य आलाय. अवधेश विश्वकर्मा बॉलिंग मार्क वरती. अवधेश यांचा पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा. नीरज कलवारा प्रश्न विचारलाय. स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. अगराने माझ्या मळ्या
आता विकेट घेऊन आलेत. महत्वाची गोष्ट आहे की आदित्य आपल्या संघाकरता काही करू शकला नाही. महत्वाच्या मॅचमध्ये खेळायचं होतं, असे तुम्हाला चान्स मिळतात मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला हिरो बनण्याची अक्षरशः संधी असते. 26 धावा सध्या तर आपण धाव फलकावरती बघतोय. सारंग स्पोर्ट्स संघ एक मातब्बर संघ, त्यांच्या विपक्षामध्ये द्वारकाधीश तो देखील तितकाच ताकदीचा संघ आहे, त्यांच्याकडे बरीच ताकद आहे. यावेळी दुसरा बॉल ऑफस्टमच्या बाहेर, वाईटचा इशारा. जय विश्वकर्मा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 27 धावा सध्या तर आपण धाव फलकावरती बघतोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. विकेट, त्यानंतर एक्स्ट्रा बॉल वाईड आलाय. अंजर आलाय मैदान दरम्यान दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. यावेळेस बॉलला उडवायचं होतं, कनेक्शन होत नाहीये प्रॉपर. हा डॉट बॉल, आणखी एक. आणखी एकदा बॅक टू बॅक दिशा थोडीशी भरकटली जाते. याच्या अगोदरचा भले बॉल डॉट आला असेल, पण त्याच्या अगोदर एक वाईड देखील आलाय. या षटकामध्ये कुठेतरी अवधेश यांना स्वतःचा टप्पा शोधायचा, पण तो आता मिळाला नाहीये. यावेळेस स्टेप आउट केलाय, पायांचा उपयोग केलाय. बॉल बिटवीन द गॅप चाललाय, खेळाडू आहे, बॉलला स्टॉप केलाय, थांबवलं, एक मिळाली आहे, दुसऱ्या करता निघालेत आणि बघता बघता होतं त्या 2 धावा कंप्लीट. प्रत्येक धावेचं महत्व आहे. धावफलक इथून वाढेल, जाऊन पोहोचेल 30च्या आकड्यावरती. 30 धावा सध्या तर धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. विकेट आली आहे, वाईड आली आहे, डॉट, वाईड, त्यानंतर डबल. आतापर्यंत आपण बॉलचा विचार केला तर बॉल कंप्लीट झालेत या षटकामध्ये 3. यावेळी चांगल्या पद्धतीचा फटका सजवला आहे. डीप स्क्वेअरवरती खेळत आहे ना, जोपर्यंत बॉलला फील्ड केला तर आणखी एकदा दुसरी धाव घेण्याची संधी आहे आणि बघता बघता 2 धावा इथून होत आहेत कंप्लीट. 32 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. थर्टी 32 धावा धाव फलकावरती. अंजर एक मोठा हिट त्याला शोधायचा या षटकामध्ये. बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. चांगल्या पद्धतीचा बॉल तर म्हणता येणार नाहीये, कारण की आखूट टप्प्याचा बॉल, त्याच्यामध्ये बिलकुल गती नव्हती आणि टर्न देखील नव्हता. अंजरकडे संधी चालून आली होती, पण इथे त्याने चुकी केली आहे. शेवटचा बॉल शिल्लक, लास्ट गो. याही वेळेस बॅटची कडा लागली आणि पाठीमागे झेल टिपलाय. विकेट आली आहे. अंजरला माघारी परतावं लागेल. विकेट. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरचा समाप्ती. अखेर धाव फलक 32-32च्या आकड्यावरती आणि या मॅच मध्ये कुठेतरी तुम्हाला लढण्यायोग्य धावा आपल्या गोलंदाजांना द्यायच्यात. ऐकूयात एकदा डीजेला. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम. कमरुद्दीन आलाय बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल त्याचा, दिशा भरकटली आहे पहिल्याच बॉलवरती आणि एक्स्ट्रा हा बॉल व्हाईट बॉल. धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 33-33च्या आकड्यावरती. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, बॅट शिकडा लागली. बॉल चालला घोषंकित क्षेत्रामध्ये, डिक्लेरेशन झोन मध्ये. सिंगल धाव मिळेल, धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल 34-34. चौतीस धावा पण धाव फलकावरती बघतोय. पहिला बॉल व्हाईट, त्यानंतर दुसरा बॉल जो होता त्याच्यावरती सिंगल आली आहे. यावेळेस मिडल ऑफ द बॅट फटका चांगला सजवलाय. नंदकुमार पाटील यांच्या बॅटमधला हा षटकार.
40 धावा सध्या तर आपण धावफलकावरती बघतोय. आणखी 3 बॉल शिल्लक आहेत. महत्वाचे 3 बॉल असतील. आणखी एकदा आक्रमण करायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर्ड केलाय. शेवटचे महत्वाचे 2 बॉल शिल्लक आहेत सध्या तर. यावेळेस हा टप्प्याचा बॉल फायदा नाही घेऊ शकले. आणखी एक बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 40 धावा बनल्यात आणि एक चांगला टोटल मानावा लागेल. हा शेवटचा बॉल महत्वाचा. याच्यावरती एक मोठा हिट येतो की सन्मानजनक धाव संख्या गोलंदाजांना लढण्यायोग्य ताकद देईन एवढ्या धावा तुम्ही आपल्या गोलंदाजांना द्यायच्यात. हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल त्याच्यामध्ये कनेक्शन होत नाहीये. एका धावेकरता कॉल. रनआउटची दाट शक्यता. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. पहिला डाव संपला आणि पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले ते 40च्या आकड्यावरती जिंकण्याकरता 41 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. टार्गेट 41 आणि 41 धावा कशा अंदाजामध्ये चेस केल्या जातील त्या ऐकवण्याकरता मी मायक्रोफोनवरती व्हॉइस ऑफ वाडा अक्षय पांडव सरांना मी आमंत्रित करतोय. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. नेक्स्ट मॅच बी ग्रुपमधले ज्या पहिल्या 2 टीम आहेत टॉपरच्या, ज्यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच ते आपल्याला पाहायला मिळेल. श्री गणेश आणि बजरंग दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता यायचे. श्री गणेश चे कॅप्टन आणि बजरंग चे टीम चे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता यायचे. विशालजी घरत यांच्या शुभस्ते आपण टॉस करणार आहोत. 41 धावसंख्येचं लक्ष्य. सनिकेत शेलार त्याची आलेली रनआउटची विकेट ती या डावामध्ये खूप महत्वाची ठरली. पहिल्या ओव्हर करता बघूया कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्रचारण केलं जाईल. सलामीची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाली. या 2 सलामीवीर जे मैदानाच्या आतमध्ये आलेत. चलो दोनों भी टीम के कैप्टन बजरंग वॉरियर्स और कौन है बजरंग आणि कौन है श्री गणेश, दोनों भी टीम के कैप्टन आपको जल्द से जल्द टॉस बॉक्स में जुड़ जाना है. अजय आणि पवन असे 2 सलामीवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बजरंग के कैप्टन यहाँ पर उपस्थित है. विशालजी घरत यांच्या शुभस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. नाणेफेकीचा कौल तो इथे केला जाईल. नाणेफेक ती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सारांश सुद्धा तिथे जॉईंट होतील. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. महत्वाच्या ज्या मॅचेस आहेत ज्या इथे सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मॅच लगेचच सुरू करायची आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आदित्य पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. षटकातील पहिला बॉल आदित्यचा.
चांगला चेंडू आहे. पहिल्या चेंडूवर तिथे परतीचा प्रवास तो करावा लागतोय. व्हेरी फर्स्ट बॉलवर पहिला झटका दिलाय. गोलंदाज आदित्यनं अजयला माघारी परतवलंय. विकेटचं बदन. बजरंग टीमनं तिथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय कळवायचा आहे. टीम बजरंग पहिल्या चेंडूवर इथे सफलता ती अर्जित झाली आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाज अजय या डावामधला एक महत्वाचा बॅटर ज्याला माघारी परतवलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनय जो फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा व्हीवर रचना लगेचच थोडासा बदल केला गेलाय कारण याच तिथे बजरंग बॉयज या टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज आदित्य. चांगला बॉल पहिला पाहायला मिळाला. फुलटॉस मिळाला ऑन साइडला. तिथे क्षेत्र खाली. या पहिल्या टप्प्यानंतर बॉल जाईल स्क्वेअर लेगच्या बाहेर. सीमा रेषा पार. या डावाचा पहिला चौकार. 4. फुलटॉस होता आणि त्याचा योग्य त्यानं फायदा घेतला. तिथे बॉलला सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित केले. पुढचा बॉल. चांगला चेंडू आहे. योग्य टप्प्यावर तिथे चेंडूला डिलिव्हर केलं. तर नंतर उसळी घेताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. गुडलिन स्पॉटचा परिसर जो गोलंदाजाकरता बनला असतो आणि त्या स्पॉटवर जर चेंडूला आदळवलं तर मग तिथे फलंदाजाला बांधून ठेवणं ते शक्य होतं. आणि आदित्य सध्या चांगली गोलंदाजी ती मैदानात करत असताना पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला बॉल. निर्धावच्या स्वरूपानं बॉल विकेटच्या मागे जात असताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ. तर नंतर धावसंख्या 4 आहे. 1 विकेटच्या पतनानंतर अजयला तिथे माघारी परतावं लागलंय. कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा जास्त इरादा तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. विनय जो मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस मात्र हा बॉल मिडल ऑफ द बॅट उडवून फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. घणाघाती प्रहार. षटकार. 6. 5 चेंडूचा खेळ झालाय. तर नंतर धावसंख्या 10 आहे. दुसरा नवीन बॉल जो मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केला जातोय. मॅच बॉल तिथे रिटर्न आलाय. त्यावरच मॅच कंटिन्यू करणार आहोत आपण. 5 चेंडूचा खेळ. तर नंतर 10 ही धावसंख्या दाफलकावर आहे. थोडासा जास्त आखूड झाला की मग त्यावर आघात ते विनयकडनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग करतोय सध्या. मिडल ऑफ द बॅट खेळतोय. रन्स योग्य त्यानं दाफलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 10 रन्स पर ओव्हरची गरज आहे आणि 10 आलायत या ओव्हरमध्ये. चांगला बॉल आहे. इथे निर्धावच्या स्वरूपानं आलाय. ओव्हर झाली आहे समाप्त. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस दाफलकावर 1 विकेटच्या पतनानंतर सेकंड इनिंगमध्ये 41चा पाठलाग करत असताना टीम द्वारकाधीश 11 जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावर. प्रत्येक वर्षी धानिवमधील जे युवा खेळाडू आहेत त्यांच्याकरता एक मोठी पर्वणी असते ही स्पर्धा म्हणजे धानिव प्रीमियर लीग. महेश पाटील येत आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज नंदकुमार पाटील आपल्याला पाहायला मिळतात. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी ती त्यांच्या वतीने केली जाईल. प्रदीर्घ कारकीर्द आहे. आपल्या वयाची 50 पूर्ण केली आहे. मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये तोच दमखम तो नंदकुमार पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला बॉल. यॉर्कर लाईनचा चेंडू आहे. अगदी चांगला बॉल. पवन जो मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे शरीरापासून दूर खेळलाय. तिथे 1 रन ती दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती आहे. धावसंख्या पुढे सरकते आणि धावून पोचते ती 11वर. चांगली गोलंदाजी होती कारण या मॅच मध्ये 1 ते 2 चांगली षटके येणं ते अत्यावश्यक आहेत. ते गरजेची आहे. त्यांनी इथे
नंदकुमार पाटील अगदी योग्य टप्प्यावर चेंडूला डिलवर्ट करत असताना फलंदाजाला शांत ठेवतोय. पवन जो स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑफ्टमवरनं सरळ विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने नेलाय. चांगली गोलंदाजी ते इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरची चेंडूची हाताळणी आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर फलंदाज तो थोडासा शांत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आली या ओव्हरमध्ये. यावेळेस मात्र तिथे ऑफ्टमच्या अतिरिक्त बाहेर राहायला वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 12 ऑन बोर्ड 12 धावा. 3 चेंडूचा खेळ तो अजूनही कंप्लीट व्हायचा आहे. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पुढचा बॉल नंदकुमार पाटील. त्यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करतोय मात्र त्याच्या मस्तकावर चेंडूने दिली आहे दस्तक. निघून गेलाय सीमा रेषा पार. षटकारामध्ये परावर्तित झालाय 6. या 6च्या मदतीने धावसंख्या 18 या आकड्यावर. चांगला फटका पवनच्या बॅटमधनं आलाय. सुरुवात थोडीशी शांत केली होती मात्र आता मात्र आपल्या लयामध्ये फलंदाजी करतोय. अगेन बॅक टू बॅक दुसऱ्यांदा बॉलला उडवलंय आणि पाठवलंय. तिथे नेमकं काय घडलंय तर तिथे हवेतल्या हवेत हा चेंडू फील्ड केला गेला. धावसंख्या 1 न वाढली आणि एकेरीनं वाढत असताना धावसंख्या 19 हा आकडा आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र विनयनं मिडल ऑफ द बॅट बॉलला उडवलाय मिड विकेटच्या बाहेर. सीमा रेषा पार. एक चांगला तगडा स्ट्रोक तो मैदानात आलाय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 25. तर विजयाकरता येणारे 12 बॉल ते शिल्लक आहेत आणि त्यामध्ये 16 धावा ज्या विजयाकरता तुम्हाला धावफलकावर लावायच्या आहेत. चांगला खेळ तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळालाय. बॅटिंगच्या माध्यमातून विनय या डावाला खूप चांगल्या पद्धतीने सावरतोय आणि या डावामध्ये खूप चांगल्या पद्धतीने रन्स तो आतापर्यंत बनवताना आपल्याला पाहायला मिळालाय. येणारे इथनं 12 चेंडू आणि विजयाकरता 16 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक जण या स्पर्धेला एन्जॉय करतोय. या 4 दिवसात अगदी क्रिकेटचा मनमुराद आनंद प्रत्येकाने लुटलाय. ज्यामध्ये आयोजक असतील पंकजदादा पाटील यांचा मित्र परिवार असेल या प्रत्येकानं या स्पर्धेला एन्जॉय केलंय. या स्पर्धेचा आनंद लुटलाय. कारण क्रिकेटचा खेळ ही धानिव प्रीमियर लीग स्पर्धा म्हणजे दिलखुलास आणि मनमुराद जगण्याचे 4 दिवस आणि तीच ही स्पर्धा ज्याचा आजचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसातील महत्त्वाच्या ज्या मॅचेस आहेत त्या आता सुरुवात झाली आहे. कारण यामधील जो विजयी संघ आहे तो सुपर 4 मध्ये जाईल. पराभूत संघाला एक संधी अजून मिळेल मात्र इथे सुपर 4 मध्ये जाण्याची ही संधी ती इथे प्राप्त होणार आहे. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता अनिकेत जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अनिकेत तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर स्ट्रायकर एंड कडनं त्याच्या विरोधात जर आपण पाहिलं तर फलंदाज पवन ज्यानं आतापर्यंत 8 धावा या धावफलकावर जोडल्यात. त्यानं बॉल फेस केलेत 5. तर पुन्हा एकदा खेळाला तिथे सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. विजयाकरता जर आपण पाहिलं तर येणारे 12 बॉल 16 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज
अनिकेत तो सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी करताना या मॅचला वाचवण्याचा प्रयत्न तो त्याला इथे करावा लागेल. स्ट्रायकर एंड कडे पवन आहे जो ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल त्यावर आक्रमण. बॉल चाललाय ओव्हर दी लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पार. दमदार हिट षटकार. धानिव प्रीमियर लीगचा हा अगदी तडाखा तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. 6 झोल्यावर बाईसन झुलाली आई झोल्यावर बाईसन झुलताती आतील थोडीशी शांतता आहे कारण फिल्डिंग करणारा संघ जर आपण पाहिलं तर तो आता पुरता अडचणीमध्ये आलाय. मात्र या अडचणीतनं सावरावं लागेल, बाहेर निघावं लागेल. चांगली गोलंदाजी ती तुम्हाला साकार करावी लागेल. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. इथे निर्धावच्या स्वरूपानं आलाय. आता इथनं बॉल शिल्लक आहेत येणारे 9 आणि त्यामध्ये विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 11. 10 बनवायचे आहेत. 41 करायचे आहेत. त्यामुळे 10 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र फुल टॉस मिळालाय. झेलची संधी आहे आणि इथेही कॅच कॅरी केला गेलाय. आता येणारे बॉल शिल्लक राहत आहेत इथनं 8 आणि 8 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत. 10 विकेट्स येत आहेत. या विकेट्स मॅच मध्ये घेऊन येत आहेत टीमला. सारण स्पोर्ट्स जर आपण पाहिलं तर थोडासा स्ट्रगल मध्ये होता. सुरुवात खूप चांगली झाली होती. पहिल्या 2 ओव्हरचा जर आपण विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या. मात्र त्यानंतर कुठल्याच ओव्हरमध्ये 3 ओव्हरच्या शेवटच्या आपण पाहिलं तर त्यामध्ये डबल फिगर ही टोटल धावफलकावर लावता आली नाही आणि त्यामुळे 40 रन धावफलकावर लागल्या. उत्तरार्धामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या. आतापर्यंत 3 विकेट्स आल्यात. आमची DPL लाखाती एक नंदकुमार पाटील आयोजक. नंदकुमार पाटील आयोजक. नंदकुमार पाटील आयोजक. तसे आयोजक आहेत नेक पंकज दादा पाटील नगरसेवक. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र चांगला बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉल निर्धावच्या स्वरूपानं आलाय, डॉटच्या स्वरूपानं आलाय. एकंदर या ओव्हरचा विचार केला तर 5 बॉलचा खेळ तर नंतर धावसंख्या 30 या आकड्यावर स्थिर आहे. शेवटचा बॉल जो खूप महत्वाचा आहे 31 आहे धावसंख्या. शेवटचा बॉल तो खूप महत्वाचा आहे. हा बॉल जर योग्य टप्प्यावर पडला तर मॅच ती पुन्हा एकदा बॅलन्स स्थितीमध्ये पोहोचू शकते. बघूया शेवटचा बॉल कशा पद्धतीने इथे गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवर ही फटका फसलाय. झेलची संधी इथेही आहे आणि कॅच कॅरी झालाय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि विजयाकरता रनची गरज आहे 10. 6 चेंडू आणि 10 धावा त्या विजयाकरता बनवायचे आहेत. 6 मध्ये 10 धावा काय इथे बनवल्या जातील का की या 10 धावसंख्येपर्यंत पासून रोखलं जाईल. धावा करायच्या होत्या. पहिल्या बॉलवर षटकार लागला आणि त्यानंतरचे 5 बॉल त्यामध्ये 3 विकेट्स आल्यात. धावसंख्या जर आपण पाहिली तर अगदी आता येणारे शेवटचे 6 बॉल त्यामध्ये 10 रन्स बनवायचे आहेत. शेवटच्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेले.
आनंद जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय शेवटच्या ओव्हर करता आनंद ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं प्राचारण केलं गेलंय. नवीन बॅटर उस्मान जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. पहिल्या दिवसात चांगला खेळ राहिला होता उस्मानचा. आता तो फलंदाजी करता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र येणाऱ्या बॉलमध्ये उस्मानला आणि त्याच्या साथीनं फलंदाज विनय ज्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. विनयने आतापर्यंत 16 रन्स या मॅचमध्ये 6 बॉलमध्ये बनवल्यात आणि त्या 16 धावा या मॅचमधल्या सर्वात महत्त्वाच्या धावा आहेत. येणारा बॉल कशा पद्धतीने असेल गोलंदाज आनंदकडनं 6 बॉलमध्ये त्याला वाचवायचे आहेत 10 आणि ते 6 मध्ये 10 बनवायचे आहेत त्या फलंदाज विनयला. पहिला बॉल चांगला आहे. तिथे जर आपण पाहिलं तर डिक्लेरेशन झोनकडे वळाला. 1 रन धाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 32-32. 5 बॉल 9 धावसंख्येची गरज. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र हाही बॉल तो बॅटच्या कडेला लागलाय. सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. 1च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 33. आता बॉल शिल्लक राहिले 4 रन्स बनवायचे आहेत 8. 4 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. 4 मध्ये 8 बनवायचे आहेत. 4 मध्ये 8 बनवल्या जातील की 4 मध्ये 8 पासनं रोखलं जाईल. काय घडेल या मॅच मध्ये ते आपल्याला इथे बघायचंय. धानिव प्रीमियर लीगचा एक महत्त्वपूर्ण सामना आहे. एक महत्त्वपूर्ण मुकाबला जो सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 4 बॉलमध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. समोर विनय गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आनंद. यावेळेचा बॉल त्याला उडवलाय क्षेत्ररक्षक. तिथे त्यांना बीट करताना बॉल गेलाय. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार. शानदार जानदार लॉफ्टेड कव्हर डाईव्ह षटकार. आता विजयाकरता 3 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. आता रिक्षाचं एक्सेलेटर ते वाढलंय त्यामुळे सुसाट वेगानं सरकत असताना पाहायला मिळते. तीन चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. तो इथनही बदलू शकतो. यावेळेस खेळ खल्लास. मिडल ऑफ द बॅट मिड विकेटच्या डोक्यावरनं खेळलाय षटकार. या षटकाराच्या मदतीने इथे विजयी होतीये टीम द्वारकाधीश 11 या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. नेक्स्ट मॅच ते आपल्या भेटीला येते. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे विनय